आणि यानंतर ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनासंदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। हिंदूंच्या नावाखाली लूट सहन करणार नाही, उद्धव ठाकरेंचं 18 तारखेला नागपूरमध्ये रामरक्षा पठण। फडणवीस सदस्य असलेल्या मंदिराची ठाकरेंकडून निवड। भाजप ठाकरे सेना आमने-सामने येण्याची दाट शक्यता। 18 तारखेला नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल, जिथे मी स्वतः जाणार आहे। माझा प्रयत्न आहे की आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागा झालं पाहिजे। रामरक्षा नवे ठाकरे गट रक्षा पठण। भाजपच्या परिणय फुक्केंची टीका, तर अनेक वर्षांनंतर ठाकरेंना शहाणपण सुचलं, उदय सामंत यांचा हा टोला। ठाकरे यांच्या रामरक्षावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता। फडणवीस सदस्य असलेल्या नागपूरमधील मंदिराची ठाकरेंकडून निवड। 18 जुलैला भाजप आणि ठाकरेंची सेना आमने-सामने येण्याची शक्यता। सोनम वांगचुक यांचं आता दिल्लीमध्ये 16 दिवसांपासून उपोषण सुरू। त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे। त्यांच्या आंदोलनाला आमचा सक्रिय पाठिंबा। जिथे गरज असेल तिथे रस्त्यावर उतरू। देशभरातील सर्व राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन। शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे आणि ज्या ज्या वेळेला शक्य असेल, जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच। 20 तारखेला सोनम वांगचुक यांचा नीट संदर्भात दिल्लीमध्ये मोर्चा। जिथे असेल तिथे सर्वांनी आंदोलन करावं। राहुल गांधींनी देखील आंदोलनाच्या ठिकाणी जावं। गरज पडल्यास मीही दिल्लीत जाईल। अभिजित दिपके सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरती उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। म्हणजे राहुल गांधींनी या व्यासपीठावर जाऊन या आंदोलनाला समर्थन दिलं पाहिजे। जरूर, म्हणजे माझं तर म्हणणं आहे, मला वाटलं तर मी सुद्धा जाईन। राहुल गांधींनी गेलं पाहिजे। नागपूरमधील 18 जुलैच्या रामरक्षा आंदोलनासाठी ठाकरे गटाकडून अद्याप परवानगी मागितली गेलेली नाही। मंदिरामध्ये रामरक्षा पठण कुणीही करू शकतं, मात्र आंदोलनाला परवानगी नाही। रामनगरमधील राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांची ही माहिती। रक्षा म्हणा, हनुमान चालीसा म्हणा, हे सगळं प्रत्येक भक्त करू शकतो, पण हा राजकीय आखाडा नाहीये। त्याच्यामुळे आम्ही इथे कोणत्याही पक्षाला राजकीय आंदोलन कधीच करू दिलं नाही। भाजपने जरी म्हटलं तरी आम्ही त्यांना इथे आंदोलन करू देणार नाही। तुमचा उपनेता महिलांवरती अत्याचार करतोय, तुम्ही रामरक्षा करण्यापेक्षा तुमच्या पक्षातील सुनांचं रक्षण करा। विनायक राऊतांच्या सुनेने केलेल्या आरोपांवरून नवनाथ बन यांचा ठाकरेंना हा टोला। पुरामध्ये जाऊन रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा आपल्या पक्षातील सुनेंचं रक्षण करण्यासाठी एखादी मोहीम उद्धवजींनी हातात घेतली पाहिजे। आणि यानंतर टॉप 9 मोठ्या घडामोडी। जेजुरीजवळ टेम्पोच्या धडकेमध्ये 3 महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू। पालखी मार्गामध्ये टेम्पोनं धडक दिली, त्यामुळे भीषण अपघात घडला। 4 जखमी महिला वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू। जेजुरी या ठिकाणच्या वारकऱ्यांच्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून दुःख व्यक्त। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत। मुख्यमंत्री फडणवीसांची ही घोषणा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून जेजुरीतील अपघाताची दखल घेण्यात आली। अपघाताची माहिती घेऊन स्थानिक पोलिसांना सूचना केल्या। जखमींवरती तातडीने उपचार करण्याच्याही सूचना। राम मंदिर दानचोरी प्रकरण। सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार, राम मंदिर ट्रस्टला नोटीस, तर सुप्रीम कोर्टानं एसआयटीकडून स्टेटस रिपोर्ट मागवला। स्टेटस रिपोर्ट सीलबंद लिफाफ्यामध्ये जमा करण्याचे निर्देश दिले। कुठल्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तरी देखील सरकारकडून कर्जमाफीची जाहिरातबाजी। काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांची टीका। जालन्यात विकास कामावरून आता आजी माझ्या आमदारांमध्ये झुंपली। भीम पार्कला माझ्या आमदाराचा विरोध। अर्जुन खोतकर यांचा हा आरोप तर जे झालं नाही त्याचं खापर माझ्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न। कैलास गोरंट्याल यांचंही प्रत्युत्तर। भुसावळच्या दीपकनगरमधील थर्मल स्टेशनमध्ये कोट्यवधींचा घोटाळा। खडसेंचा आरोप, सरकारने चौकशी करावी। एकनाथ खडसेंचीही मागणी। आणि यानंतर पुढे बघणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त होणार। 3 वर्षांमध्ये 145 उड्डाणपुलांचं उद्दिष्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। रेल्वे फाटक ओलांडत असताना होणारे अपघात टाळण्यासाठी या उपाययोजना। छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेमध्ये रस्सीखेच, तर आमदार अब्दुल सत्तार आणि खासदार संदीपान भुमरे या दोन्ही नेत्यांचे पुत्रपदासाठी इच्छुक, तर मंत्री अतुल सावे देखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक 20 जुलैला भाजपची भूमिका निर्णायक ठरणार। मराठा आंदोलक मनोज जरांगे करणार पश्चिम महाराष्ट्राचा दौरा। ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये समाज बांधवांसोबत संवाद साधणार। शेवटचं उपोषण केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा हा पहिलाच संवाद दौरा। दौऱ्याची तारीख अजूनही निश्चित नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गोव्यामध्ये स्थानिक मच्छीमार बांधवांसोबत संवाद। गोव्यात मुंबई, पुणे आणि बंगळुरूमधील पर्यटकांमुळे स्थानिकांना चांगल्या संधी। महाराष्ट्र कर्नाटकमधील पर्यटक गोव्यामध्ये येत असल्यानं पर्यटनाला चांगले दिवस। स्थानिक व्यावसायिकांकडून शिंदेंना माहिती।
हिंगोलीचे फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांना शिवसैनिकांचा फोन. पक्षांतर का केलं? तुम्ही पुन्हा निवडून येणार नाही, शिवसैनिकांनी आष्टीकरांना सुनावलं. आधीच उशिरा सुरू झालेल्या पावसानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा दडी मारली आहे. त्यामुळे आता जुलै महिना अर्ध्यावर आला तरी देखील अद्याप जिल्ह्यातील धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा नाही. कोल्हापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या काळमवाडी धरणामध्ये सध्या 32% इतकाच पाणीसाठा आहे, तर राधानगरी धरण 63% भरले आहे. बदलापूरमध्ये ग्राहकाला बुरशी लागलेला पिझ्झा बेस दिला. या प्रकरणी एफडीची मोठी कारवाई. या प्रकरणी फ्लिपकार्ट मिनिट्स कंपनीचा परवाना निलंबित. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचं तिकीट बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांमध्ये सर्व तिकीट रेल्वेचे फुल झाले. अनेक महत्त्वाच्या गाड्यांची वेटिंग लिस्ट देखील संपली. त्यामुळे कोकणवासियांची चिंता वाढली. बाप्पाच्या दर्शनासाठी गावी जायचं कसं? चाकरमान्यांचा सवाल. जळगावमध्ये सोनं 1,000, चांदी 2,000 घसरली. जीएसटीसह प्रतितोळा सोन्यासाठी 1,46,260 रुपये मोजावे लागणार, तर चांदी 2,28,660 रुपये प्रति किलो.